शुभरा जेव्हा मोठी होईल आणि ती विचारेल की माझे बाबा कुठे आहेत, ते आपल्याबरोबर का राहत नाही, तेव्हा तिच्या या प्रश्नाची काय उत्तरे देणार आहेस तू? तिच्या या प्रश्नांना मी काय उत्तर देईन याचाच विचार करून बेचैन होते मी. म्हणून याआधी तुला या गोष्टी कधीच जाणवल्या नाहीत? तू जेव्हा डिवोर्स घेण्याचा निर्णय ठामपणे घेतलास त्यावेळेला तुला हे प्रश्न पडले नाहीत? प्रश्न पडले होते, पण तेव्हापासून आतापर्यंत मी माझ्या मनाची समजूतच घालत आली आहे. आपण कितीही समजूत घातली ना तरी हे असे मन उद्विग्न करणारे प्रश्न आपल्याला पडतातच. हे बघ पुन्हा, जे काय वाईट घडायचं ना ते आता घडलंय, पण या सगळ्याचा परिणाम आता शुभरा आणि तिच्या आयुष्यावर होणार नाही ना, याची तू काळजी घ्यायचीस. खरं तर माझ्या आणि मंजिरीच्या केस संदर्भात घरातल्या कोणालाच मला कोर्टाची पायरी चढू द्यायची नव्हती. व्यंगाला पण सांगितलं मी कोर्टात यायचं नाही म्हणून, कारण आमच्या संसाराचे कोर्टात धिंडवडे निघताना बघून तुम्हा सगळ्यांना किती क्लेश होतील याची जाणीव आहे मला. पण दादा, पण वेळच तशी आली आता. तो नीच माणूस तुझ्या माझ्या नात्याबद्दल खूप घाणेरडं बोललाय. खरं तर त्याची तुझ्या जोड्यांजवळ उभी राहायची लायकी नाही, पण तरी तो तोंड वर करून जगासमोर वाटेल ते बरळतोय. कोर्टात उभा नसताना तर तिथल्या तिथे जीभ कापून टाकली असती त्याची. एनिवे, तुला हा सगळा त्रास सहन करावा लागतोय त्यासाठी खरंच सॉरी. दादा, तू जर सॉरी म्हणणार असशील तर मी तुझे आभार मानायला पाहिजे. आजपर्यंत तू माझ्यासाठी जे सगळं केलेस त्यासाठी. आणि राहिला प्रश्न मी कोर्टात येण्याचा, तर त्यासाठी मी मनापासून तयार आहे. पण मला एक गोष्ट कळत नाहीये दादा, त्या नीच माणसाला मंजिरी वहिनींनी त्यांच्या बाजूनी साक्ष देण्यासाठी उभं तरी कसं राहू दिलं? जाऊ दे, त्याबद्दल आता आपण विचार करत बसण्यात काहीच पण नाही. तिच्यासाठी हे एक युद्ध आहे आणि ते युद्ध म्हटलं की सगळं चालतं. उद्या पण जरा लवकर जाऊ कोर्टात. तुला नेमकं काय बोलायचंय त्याबद्दल ऍडव्होकेट किरण तुला ब्रीफ करतील. टेन्शन घेऊ नकोस, ओके? टेन्शन कसलं दादा? आम्हाला कोणालाही या गोष्टीचा क्लेश होऊ नये म्हणून तू आम्हाला कोर्टापासून लांब ठेवतोस. आणि स्वतः तिथे कोर्टात बसून रोज या क्लेशाला सामोरं जातोस. मी चूक केली आहे, मी शिक्षा भोगतोय. दादा, जगात काय प्रायश्चित्त वगैरे याला काही किंमतच नसते का? असते ना, पण ती किंमत खूप महाग असते. तीच चुकवतोय मी. एनिवे, गुड नाईट. गुड नाईट.
तू कधी आलास? आत्ताच. काय विचार काय चाललाय? काही टेन्शन? आज कोर्टात माझी साक्ष आहे ना, त्यातच टेन्शन आलंय रे. टेन्शन कशाला? जे खरं तेच सांगायचं तुला. अरे पण कोर्ट म्हटलं की भिचकायला होतच ना. ह्याआधी फक्त एकदाच गेले होते कोर्टात आणि तेव्हाही हातपाय गळले होते माझे. तो हलकट सुटला होता माझ्यामुळे. पण त्यावेळेला परिस्थिती वेगळी होती मंजुषा. खरंय तुझं. आता इथे दादा आहे, तू असशील. मी नाही. मला ऑफिशियल बंदी आहे कोर्टात यायला. म्हणजे दादा सांगेल. काय? चला उशीर होतो. हो दादा विहंगम असणार आहे कोर्टात. त्याचं काय काम आहे कोर्टात? उलट तू इथे थांबलो तर ऑफिसची 4 कामं होतील ना. चल चल कोर्टात चल. अरे पण नाही तेवढाच तू असलास तर मॉरल सपोर्ट दादा मला. चला 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 उशीर होतोय आता. चला. हो. ते लग्न कधी झालंच नव्हतं. मी दादा होळकर नावाच्या माणसाला एका माणसाचा खून करताना पाहिलं होतं. मी त्याच्या विरुद्ध साक्ष द्यायलाही तयार होते, पण त्या दादाने मला कोर्टात पोहोचूच दिलं नाही. माझ्या आई वडिलांचा अचानक एका अपघातात मृत्यू झाला. माझा भाऊ घरातून बेपत्ता झाला. त्यानंतर काहीच दिवसात मी दादाच्या घरी त्याची बटीक बनून राहत होते. माझ्या भावासाठी मी 5 वर्ष त्या माणसाचा अत्याचार सहन केलाय. मनाने शरीराने फार खचून गेले होते. कुठल्याही गोष्टीला प्रतिकार करण्याची शक्ती माझ्या अंगात उरली नव्हती. त्यानंतर एकदा सत्यजित दादा घरी आले. त्यांना माझा इतिहास माहिती असावा म्हणून त्यांनी मला दादाविरुद्ध पुन्हा एकदा साक्ष देण्याची गळ घातली. ते आणि त्यांच्या कुटुंबातले सगळेच माझ्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिले. जेव्हा मी दादाच्या घरातून पळाले तेव्हा सत्यजित मुधोळकरांनीच मला मदत केली होती. आणि त्यांच्याही पेक्षा जास्त मंजिरी वहिनी. मुधोळकरांच्या घरात मला दादांनी नाही मंजिरी वहिनींनी आणलंय. जज साहेब, सत्यजित मुधोळकरांना मी माझा भाऊ मानते. तो मला मोठ्या भावासारखा आहे आणि आजपर्यंत एका भावाची सगळी कर्तव्य त्यांनी निभावली. मनाने अपंग झालेल्या मुलीला त्यांनी जगण्याची उमेद दिली आणि तेवढ्यावरच तो थांबला नाही. त्याला माझा संसार पुन्हा नव्याने उभा करायचा आहे. लग्नाच्या नावाखाली मी 5 वर्ष बलात्कार सहन केले. पण आज तीच मी नव्याने संसार सुरू करण्याची स्वप्न बघते. ती स्वप्न बघण्याचं बळ मला माझ्या दादाने दिलं. मला एक मुलगा आवडतो
आणि दादा त्याच्याशी आमच्या लग्नाची बोलणी करणार होता ही केस सुरू होण्याआधी. दादा होळकर सारख्या माणसाच्या बोलण्यावर विश्वास ठेवू जर कोणी सत्यजित दादा आणि माझ्या नात्यावर संशय घेणार असेल तर ते सैतानाच्या साक्षीनं देवाला फासावर देण्यासारखं ठरेल. I think that should be all, Your Honor. मिसळ खाणार मिस्टर मुधोळकर? आमच्या कोर्टाच्या कॅन्टीन मध्ये मस्त मिसळ मिळते. माय ट्रीट. तुम्ही भलत्याच खुश दिसताय. आहेच मी खुश. बुद्धिबळ खेळताना समोरच्याला चेक दिल्यावर जितका आनंद होतो ना तितका आनंद झालाय मला. मंजुषाच्या साक्षीनं या कोर्टाच्या केसचं पारडं थोडंसं आपल्या बाजूनी टिल्ट झालंय. नाहीतर त्या दादा होळकरच्या साक्षीनं एक फ्रीक शो मांडला होता कोर्टात. पण मंजुषाच्या साक्षीनं सगळी हवा काढून घेतली तरी. तर ह्या सगळ्याचा रात्री घरी जाऊन मला त्रास होणार आहे तो वेगळा. बट राईट नाव आय एम ऍज हॅपी एज अ चाइल्ड इन द डिझनीलँड. रात्री त्रास होईल म्हणजे? त्रास होतो म्हणजे कोर्टात काही गडबड झाली ना की माझा बाबा घरी जाऊन काहीही अरबट चरबट खातो. मग त्याला त्याचा त्रास होतो. त्याला त्रास होतो म्हटल्यावर मला रात्रभर जागावं लागतं त्याला धीर देत. हा सगळ्याचा त्रास होतो. कोर्टात तुम्हा दोघांकडे बघून कुणीही म्हणणार नाही की तुम्ही बाप आणि लेक आहात. आहोत खरे. बाय द वे मिस्टर मुधोळकर, आय मस्ट से तुम्ही मंजुषासाठी जे काही केलंय ते खरंच खूप कमेंटेबल आहे. आयुष्यात अनेक चुका करता करता काही बऱ्या गोष्टी घडल्यात हातून. त्यातलीच ही एक. मॉडेस्टी इज दाय नेम मिस्टर मुधोळकर. एनिवे चला मिसळ वाट बघतेय. तर मिसळीचा असा झणका आला ना की मग माझ्या डोक्याचं स्पीड वाढायला लागतो. मला जास्त सुचायला लागतं. आपण समोरच्याला चेक केलंय पण चेक मेट करण्यासाठी खूप कष्ट उपसायचे. चला गेल्या जन्मीचा माझ्यावर सूड उगवायचा म्हणून तुझ्या मुलीचं वकीलपत्र तुम्हाला दिलंस? अरे कोर्टात मी असं तोंड घशी कधीच पडलो नव्हतो. हा आपला स्टार साक्षीदार कोण तो दादा होळकर, त्याचं क्रिमिनल बॅकग्राऊंड तुम्हाला सांगितलंच नाही. असं काय करतोस प्रभाकर? मी तुला आधीच सांगितलं होतं की तो माणूस किती क्रुकेड आहे. अरे बाबा, क्रिकेट असणं वेगळं आणि भर रस्त्यात आय विटनेस समोर एखाद्या माणसाला ठार मारणं वेगळं. त्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे तुला कळत नाही. पण हे जर तुला कळत नसेल ना तर एखादा मेंटल असायलम मध्ये ऍडमिट हो, बराबर मग माझ्याशी बोल. ही आय विटनेस त्याची बायको आहे आणि तीच बाई तुझ्या जावयाची, काय त्याचं नाव, मुधोळकर, त्याची मानलेली बहीण पण आहे. काय कॉम्प्लिकेशन्स आहे तो. प्रभाकर, तू मला जे जे प्रश्न विचारले होतेस ना त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुला दिली होती. हो म्हणजे मीच गाढव, मी तुला करेक्ट प्रश्न विचारले नाहीत असंच म्हणायचं ना तुला. मी तू खोकत होता म्हणून मी तुला विचारलं, काय रे बाबा खोकतोय, खोकला झालाय का? पण तुझ्या कमरेचं हाडही मोडलं हे तुझ्या खोकण्यावर मला कळायला हवं. ही अपेक्षा आहे तुझी. हे बघ प्रभाकर, तू ऑर्डेड माझं संपलेलं नाही अजून. आणि सगळ्यात हळद तर ही आहे, ज्या बाईशी तुझ्या जावयाचे काही अनैतिक संबंध आहेत ही गोष्ट आपल्याला सिद्ध करायची होती कोर्टात, त्या बाईला तुझीच मुलगी मंजू स्वतःच्या हाताने आपल्या घरी घेऊन येते. आणि एवढी महत्वाची गोष्ट मला सांगावं असं तुला वाटत नाही? नाही, खरं तर ही गोष्ट मला सुद्धा माहिती होती. असं होत नाही पृथ्वी. अरे अपुऱ्या माहितीवर केसेस लढल्या जात नाही. तिथं शब्दावर सालपट काढली जातात. आणि ती वकील किती डेंजरस आहे पाहिलंच ना तू. तू वरचं झाकायला जाईपर्यंत तुझं खालचं सोडून पार नागळा करेल तुला. हॅलो, असं बघू नको माझ्याकडं. मला माहिती आहे माझी मुलगी आहे ती.
पण इथं ती माझी मुलगी नाही. शी इज माय अपोनंट, डेंजरस अपोनंट. बघ, नाव लेट मी गिव्ह यू द क्लिअर पिक्चर. आपले सगळे साक्षीदार इथं उताणे पडलेले आहेत. नाही, आणि कायदा जरी किती आईच्या बाजूने असला आहे, पण हा मुधोळकर तुझा जावई बाप म्हणून किती ग्रेट आहे ना, हे सतत कोर्टासमोर बिंबवलं जात आहे. आणि त्यांची वकील किती स्ट्रॉंग आहे तर तू पाहिलंच आहे. सॉरी पृथ्वी, आता काय होईल हे मी नाही सांगू शकत. एक व्यक्ती आहे जी मुधोळकरला कोर्टामध्ये उघडा करू शकते. हो, प्रिया मोहिते. प्रिया म्हणजे तीच, तिच्याशी तुझ्या जावयात तेच, ती आपल्या बाजूने साक्ष देईल. देईल. तुझं बोलणं झालं का पण तिच्याशी? हो, झालंय, पण खरं तर मला हे नको होतं. मी नाही नाही नाही, त्याला इलाज नाही. हे बघ, आता आपल्याला केस जिंकण्यासाठी काय वाटेल ते करणं भाग आहे. तेव्हा पृथ्वी, ज्या विषयाने तुझ्या मुलीचा संसार, मंजूचा संसार उद्ध्वस्त झाला, तेच विष आपल्यासाठी आता अमृत ठरणार. नयन नयन तुम्हारे नयन आईज आईज हाँ आईज आईज तुम्हारे आईज यू आर दर्पण दर्पण दी ए आर ये आर दर्पण नगर नीरज सरनाईक मामा, अहो माझी मालक मामा, तुम्ही कधी आलात? मी हे तांबडे बाबाचं चिंतन गीत इंग्रजीमध्ये भाषांतरित करतो ना, त्यामुळे मला कळलंच नाही तुम्ही कधी आलात. मिरर आणि समोर पाहतो तर मिरर, तुम्ही कधी आलात मला कळलंच नाही. आय एम व्हेरी मच एक्सक्यूज मी, मला माफ करा, मला कृपया माफ करा. तुम्ही काय इंग्रजीमधून मराठीत यायला वेळ लागला मला. इंग्रजी शब्द आणि मराठी माणूस समोर, फार वेळ लागला मला. आय एम व्हेरी मच एक्सक्यूज. बोला काय काम आहे? मी एका कामासाठी इथं आलोय. अहो इथं प्रत्येक जण या भूतलावर काहीतरी कामासाठी झालेला आहे. प्रत्येकाचं नियोजन या भूतलावर काहीतरी करण्यासाठीच योजलेलं आहे. जीव येई जगा आणि करीती युगा, मला बघा तांबडा चिडे त्यावरी. परंतु जो काम करी निमूट, मागे ना सूट, त्यासी देई सुख तांबडा चिमूट चिमूट. तांबडे बाबा गीतमाला प्रश्न क्रमांक 754. तात्पर्य काय? तुमचं माझ्याकडे काहीतरी काम आहे, बोला काय काम? मी आलोय ते काही बोलू नका. तांबडे बाबाच्या कृपेने आमच्या सगळं लक्षात आलंय की तुम्ही आमचे आभार मानायला आलेला. आम्ही कोर्टात तुमच्यासाठी उभा राहिलो. तुमच्या माझी जावयाविरुद्ध साक्ष दिली, त्याबद्दल तुम्ही आमचे आभार मानायला आलात. माझी पाठ सोपायला आलात. सोपता माझी पाठ, टॅपी ठोपाट पाठ. मला प्रियाला भेटायचंय. हो, म्हणजे तुम्हाला आम्हा दोघांचा सामूहिक कौतुक सोहळा करायचा आहे. थँक्स गिव्हिंग सेरेमनी फॉर बोथ ऑफ अस. तिला लवकर बोला, माझ्याकडे वेळ कमी. येस येस, आय हॅव टू. मोतीवाले बाई, ओ मोतीवाले बाई, लुक हू हॅज अरायवल. मिस्टर सरनाईक, तुम्ही? मिस्टर सरनाईक काय म्हणताय तुम्ही? मोतीवाल्या बाई, एकतर काका म्हणा किंवा मामा म्हणा. मामा सूट फॉर माझी मालक, माझी मालक मामा. काय सांगू मामा, केवळ तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच आम्ही कोर्टाची पायरी सोडलो. नाहीतर त्या कोंदट वातावरणात आमच्या नाजूक, कोमल, अवखळ आणि दडीवाळ मनाला किती यातना झाल्या तुम्हाला काय सांगू. सोडलो आम्ही कोर्टाची पायरी केवळ मामा तुमच्यासाठी, तुमच्या मुलीसाठी. बिकॉज युअर डॉटर इज प्युअर गंगाज वॉटर. आमच्या मंजिरी बहिणी म्हणजे गरीब गाय असं वाटतं धरावे त्यांचे पाय. शराब आता
तुम्ही सुद्धा बघा. त्याच घरात राग राग मान. मिस्टर सरनाईक तुम्ही बोला. मिस्टर होळकर राग राग. यांच्या घरात हेच मोठ्याने बोलणार, आमच्या घरात हेच मोठ्याने बोलणार. यू मे प्रोसीड. त्या कोर्टाच्या वातावरणाचे परिणाम जज रागवले. मिस्टर होळकर प्लीज बोला तुम्ही. तुझा प्रेमी सत्यजित मुधोळकर आणि माझी मुलगी यांच्या घटस्फोटाच्या खटल्यात तू मुधोळकरच्या विरोधात साक्ष द्यावी अशी माझी इच्छा आहे.